नमस्कार. आज आपण एका खूप संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील हत्ती आणि त्यातही विशेषतः कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीचं प्रकरण. हो, नमस्कार. हा विषय सध्या खूप चर्चेत आहे. यासाठी आपण बऱ्याच बातम्या, प्राणी कल्याण संस्थांची माहिती आणि हत्ती संवर्धनावरचे लेख पाहिले आहेत. आपला प्रयत्न राहील की या प्रकरणाची सगळी गुंतागुंत, त्यामागचे प्रश्न आणि त्याचा एकूण संदर्भ समजून घेता यावा. बरोबर. तर मग सुरुवात करूया थेट महादेवी हत्तीणीच्या कथेपासून. काय आहे हे प्रकरण नेमकं? नक्कीच. तर महादेवी, जिला काही लोक माधुरी असंही ओळखतात, ती कोल्हापूरच्या नंदिनी जैन मठात होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती जवळपास 33 वर्ष तिथे होती. 33 वर्ष? हो. आणि त्यातही म्हणजे ती बहुतेक काळ साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत होती. अरे बापरे, 33 वर्ष साखळदंडात? मग तिला एकदम हलवण्याचा निर्णय का घेतला गेला? हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतर झाला. पीटा इंडिया आहे ना, प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था. त्यांनी महादेवीच्या गंभीर आरोग्य समस्यांकडे आणि तिच्या मानसिक त्रासाकडे लक्ष वेधलं. अच्छा. तिच्या बंदिवासातील परिस्थितीमुळेच ह्या समस्या निर्माण झाल्या होत्या, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मग तिला गुजरातमधल्या वनतारा येथे हलवण्यात आलं. ते अंबानी संचालित वन्यजीव सुविधा केंद्र आहे. म्हणजे तिच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललं गेलं होतं. अगदी. पण यावर लोकांची प्रतिक्रिया खूप तीव्र होती असं ऐकलंय. आंदोलनं वगैरे झाली. प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठी आंदोलनं झाली. विशेषतः जैन समाजासाठी हा एक मोठा भावनिक आणि काय म्हणतात त्याला आध्यात्मिक धक्का होता. साहजिक आहे. त्यांनी महादेवीला परत आणण्यासाठी खूप जोर लावला. तुम्ही कल्पना करा, राष्ट्रपतींना फक्त 48 तासात 2 लाखाहून अधिक याचिका अर्ज पाठवले गेले. 2 लाख? फक्त 2 दिवसात? हां. यातूनच कळते की लोकांच्या भावना किती तीव्र होत्या. अगदी. तरी जनमताचा दबाव इतका आहे की राज्य सरकार आता उच्चस्तरीय बैठका घेतंय. तिच्या परत पाठवण्यावर पुनर्विचार सुरू आहे म्हणे. इथेच खरी अडचण आहे नाही का? एका बाजूला त्या प्राण्याचं आरोग्य, तिचं कल्याण, बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या इतक्या खोलवर रोजलेल्या श्रद्धा आणि भावना. अगदी नेमका मुद्दा मांडलात. हे प्रकरण एका मूलभूत संघर्षावर प्रकाश टाकतंय. म्हणजे बघा, एका बाजूला धार्मिक विश्वस्त पद आहे, मठाची प्राण्याप्रती असलेली पारंपरिक जबाबदारी, आणि दुसऱ्या बाजूला प्राणी कल्याण कायद्यांनुसार केलेलं संस्थात्मक मूल्यांकन. हे दोन्ही समोरासमोर आले आहेत. आणि यात योग्य काय हे ठरवणं खूप कठीण होऊन बसतं. हो ना. शिवाय या निमित्ताने खाजगी अभयारण्यांची भूमिका काय असावी, बंदिवासातील हत्तींचे हक्क काय आहेत, त्यांची नैतिक वागणूक कशी असावी, यावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. आणि हा संघर्ष काही फक्त कोल्हापूर किंवा महादेवीपुरता मर्यादित नाहीये. देशभरात मानव आणि हत्ती यांच्या संबंधांमध्ये असेच ताण आणि नवे प्रयोग पण दिसतायत. हो, त्याची अनेक उदाहरणं आहेत. आता कर्नाटकातलं कोडगू बघा. तिथे मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवायला रेडिओ कॉलर लावले जात आहेत. अच्छा, रेडिओ कॉलर? हो, म्हणजे हत्ती कुठे फिरत आहेत हे कळतं आणि मग शेतीचं नुकसान किंवा माणसांवर होणारे हल्ले टाळायला मदत होते. तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. हे खूपच चांगलं आहे. तंत्रज्ञानाचा असा विधायक वापर. आणि आसाममध्ये पण काहीतरी नवीन सुरू आहे असं ऐकलंय. हो, तिथे एका वन्यजीव एनजीओने एक खूप महत्त्वाचं काम सुरू केलंय. त्यांनी त्रासलेल्या किंवा बंदिवासातील हत्तींना जागेवर जाऊन वैद्यकीय सेवा देण्यासाठी भारतातलं पहिलं फिरतं हत्ती चिकित्सालय सुरू केलंय. मोबाईल एलिफंट क्लिनिक. पहिलं फिरता हत्ती चिकित्सालय? वा, म्हणजे मदत हत्यांपर्यंत पोहोचतीये. अगदी. विशेषतः दुर्गम भागांमध्ये जिथे हत्तींना दवाखान्यात आणणं शक्य नसतं, तिथे हा उपक्रम खूप मोलाचा ठरतोय. म्हणजे एका बाजूला असे नाविन्यपूर्ण, कल्याणकारी आणि संघर्ष टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हो. पण त्याचवेळी मानव हत्ती संघर्षाच्या गंभीर बातम्या पण येत राहतात नाही का? दुर्दैवाने तेही तितकंच खरंय. छत्तीसगड आणि केरळसारख्या राज्यांमध्ये अगदी अलीकडेच मानव हत्ती संघर्षात लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण ऐकल्या. या घटना या समस्येची तीव्रता आणि ती किती पसरलेली आहे हे दाखवून देतात. तर एकंदरीत महादेवी हत्तीणीचं प्रकरण हे श्रद्धा, प्राणी कल्याण कायदे आणि मानवी भावना यांच्यातल्या एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या कोड्याचं प्रतीक बनलंय. बरोबर. आणि त्याचवेळी देशभरात मानव हत्ती संबंधांचं व्यवस्थापन करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जात आहेत. पण संघर्षही तितकाच वास्तविक आणि गंभीर आहे.
हे सगळं बघता एक गोष्ट स्पष्ट होते की हत्ती संवर्धन आणि मानव हत्ती सहजीवन हे किती नाजूक आणि बहुआयामी विषय आहेत. त्यावर खूप विचारपूर्वक काम करावं लागेल. अगदी. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतो. जेव्हा एखाद्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या प्राण्याच्या कल्याणाबद्दलचं संस्थात्मक वैज्ञानिक मूल्यांकन आणि समाजाच्या तीव्र भावना यांच्यात असा संघर्ष निर्माण होतो, तेव्हा त्या प्राण्याचं सर्वोत्तम हित नक्की कशात आहे हे ठरवायचं कसं? कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यायचं? वैज्ञानिक निष्कर्षांना की सामाजिक आणि धार्मिक भावनांना? यावर नक्कीच विचार करायला हवा.